माझं नाव रेखा रमेश महाडी. आम्ही मोतीराम गार्डन मध्ये राहतो. बिल्डिंगचं नाव ब्लॅकबेरी. तर आमच्याकडे 10 मिनिटं फक्त पाणी येतं. आता 10 मिनिटं पाणी येतं म्हटल्यानंतर आम्ही काय करणार? नंतर गढूळ पाणी येतं सगळं म्हटल्यानंतर तेही आम्हाला म्हणजे यूज करू नाही शकत. म्हटल्यानंतर कशा प्रकारे आम्ही जीवन जगणार? आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत ना तुम्ही सगळ्यांनी. आता हे बघा, आता सकाळी जे पाणी आलं, हे किती लेवल आहे पाण्याची? त्याच्यात फक्त घरचे फक्त मी आंघोळ करून आले. मिस्टर आंघोळ करायचे, मुलगी आंघोळ करायची आहे, भांडी धुवायची आहे, लादी पुसायची आहे. कसं काय यूज करणार एवढ्या पाण्यामध्ये? पहा तुम्ही प्रत्यक्षात बघा, ही लेवल केवढी आहे, एवढीशी. ही 500ची टाकी आहे. हे पावसाळ्यापासून हा प्रॉब्लेम आम्हाला घडतोय. मग पावसाळ्यामधून जे पाणी आलं ते गेलं कुठे? पाऊस एवढा पडला, मग पाणी गेलं कुठे आम्हाला म्हणायचंय. मग आमच्याकडे हा प्रॉब्लेम का? पाणी तर भरपूर आहे म्हटल्यानंतर ह्याच वर्ष हा प्रॉब्लेम का घडला? 2025 पासून हा प्रॉब्लेम का घडला असा आम्हाला प्रश्न करायचा, म्हणून आम्ही इथे भेटायला आलोय. मला नवीन तरी कनेक्शन द्या, नाहीतर आमचं पाण्याची काहीतरी सोय केली पाहिजे ना. कसं काय मुलं सर्व्हिसला कसं जाणार? घरची माणसं ह्या पाण्यात आंघोळ कसं करणार मला सांगा तुम्ही. प्रभाग क्रमांक 23 मध्ये गोडबोले विभाग, ITI कॉलनी, जागृत गल्ली परिसर, ही जनता राहत असलेले मोतीराम गार्डन. इथे पाण्याची खूप टंचाई आहे. पाणी शिवाजीनगर मध्ये पण पाणी खूप खराब येत आहे आणि ह्या समस्या आमच्याकडे जनतेकडून आलेल्या होत्या वारंवार. त्याच संदर्भात आम्ही आज MJP मध्ये साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ही समस्या ते लवकरात लवकर सोडवतील. समस्या मोस्टली तर सुटतील अशी आशा आहे, पण जर नाही सुटल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन नक्कीच करू.